तर मित्रांनो आपण एवढं वैतागलो आज पुण्यामध्ये, बुकिंगच वाजत नव्हती. एखादी वाढली तर लगेच ऑर्डर डिवाइस. मग आपण पासपोर्ट ऑफिसने एक लोकल 50ची बुकिंग घेतली कल्याणनगर साईडची, आणि कल्याणनगरवरून परत आपल्याला एक लोकलची अजून 72 रुपयाची बुकिंग घेतली येरवडा साईडची. तर येरवड्यात आल्यानंतर बराच वेळ थांबलो, IT कॉमर्स झोनला बराच वेळ थांबलो. एक वाढली फक्त राटणीवाला, ती पण ऑर्डर झाली. म्हणजे पिंपरी चिंचवडची बुकिंगच वाजत नव्हती आणि कुठली पुण्यातली पण बुकिंग वाजत होती. म्हणलं FC रोड SB रोड कुठली पण वाढली तर घेऊन जाऊया, तिथून आपल्याला पिंपरी चिंचवड 100% पडते. पण ट्रिप वाढलीच नाही. मग आपण तिथून M10 निघण्याचा प्रयत्न केला. म्हटलं आपण जाऊ आता दिघी साईडला, परंतु विश्रांतवाडी चौकात आल्यानंतर म्हणलं 5-6 मिनिट आपण त्या मॉल पाशी थांबूया, रिलायन्स मॉल पाशी. तर आपण सिग्नलच्या अगोदरच थांबलो थोडं 5 मिनिट. तर आपल्याला दिघीची बुकिंग वाढली 121 रुपयाची. तर म्हटलं ठीक आहे. ते होते शाळेतली मुलांना पिकअप केले त्यांना, आणि ते म्हणाले पुढं बसू का? म्हणलं पुढं बसता येत नाही, फाईन लागतो पुढं. ते म्हणले आम्ही रोज जातो येतो पुढंच बसतो. म्हटलं ते पॅसेंजर रिक्षावाले असतात, त्यांचे हप्ते पोलिसांना चालू असतात, किंवा त्यांना कशाची भीती नाही असं म्हणायचं. कारण की दंड लागतो पुढं समोर बसलं की. म्हणून मी म्हटलं पुढं नाही बसत, पाठीमागत बस. आणि 3 जण होते पाठीमागे बसले, ते त्यांना आणले मी आता ममता स्वीट होम पाशी. तर इथं ड्रॉप केलं त्यांचं, आणि आपण आहोत आता दिघीमध्ये. तर आज पुण्यात गेल्यामुळे धंद्याची फार वाट लागलेली आहे. तर धंदा आपला सकाळपासून 317 रुपयाची एक येरवडा, तिथून 157 रुपयाची पासपोर्ट ऑफिस, तिथून एक 50ची लोकल, एक 72ची लोकल, आणि 121 एवढाच बिझनेस आहे. आता 3 वाढलेले आहेत, 9 ते 3 म्हणजे 6 तासात एवढेच झालेले आहेत. तर एका दिवशी चांगला होतं. म्हणजे पिंपरी चिंचवडला जर असलं तर आपला धंदा चांगला होतो, आणि इकडं त्याच्यामुळं ट्रॅफिकमुळं आणि बुकिंग पण वाजत नाही पुण्यात. तर वाजत असतील पण गाड्या पण खूप साऱ्या आहेत, त्याच्यामुळं बुकिंग वाजत पण नाही. तर पाहू दिघीमधून आता. पण दिवस आजचा मला वाटतं असा तसा चालणार आहे, आणि संध्याकाळी लवकर घरी जायचं आहे आपल्याला, कारण की आपल्याला जायचं आहे बड्डेला, आणि आपल्या पुतण्याचा बड्डे आहे. त्यामुळं आळंदीला आपल्याला बड्डेला जायचं आहे. तर पाहू आता घेऊन पडली तर पडली, नाही तर असं दिवस आज खराब झालेलाच आहे. पडल पण 3 वाटले. तर श्रुती सांगत होती आपल्याला की माझा कधी बड्डे असतो, सगळ्यात शेवटी माझा का असतो बड्डे. मग ती अगोदर सांगते अगोदर मग कोणाचा असतो, म्हणून मग फायनली कोणाचा सगळ्यात पहिला मुलूचा, पुन्हा दादा, मोठ्या मम्मीचा, पुन्हा माझा, तुमचा, पुन्हा दादा, पुन्हा मम्मीचा, पुन्हा मम्मीचा, मम्मी झाल्यावर पुन्हा मोठ्या पप्पाचा, पुन्हा मोठ्या पप्पा झाल्यावर तुझा, माझा. तर मित्रांनो आपण आलो होतो दिघीहून स्पाईन रोडला. 121 रुपयाची स्पाईन रोडहून मोशी पडली आपल्याला 70 रुपयाची. तर एवढाच बिझनेस झालेला आपला आज. तर लगेच 6 वाजले होते, तर घरी आलो आपण, आणि घरी येऊन डायरेक्ट निघालो आपण आळंदीकडे. आळंदीला जाताना खूप ट्रॅफिक लागलं आपल्याला. पाहू शकता मोशी चौकापर्यंत, टोल नाक्यापासून तर मोशी चौकापर्यंत पूर्ण जाम होतं. तर आपण आळंदीला पोहोचलो, आणि आळंदीला निघालो आपण मंदिराकडे दर्शनासाठी. तर आपण काल आलतो दर्शनाला, पण खूप गर्दी होती एखादा असल्यामुळे. तर आज मोकळ होतं. श्रुती बघा किती फास्ट पळत आहे, तिला वाटतं आहे कधी दर्शन घेता येईल आणि कधी आनंद घेता येईल दर्शनाचा. तर आणि आलो आता मंदिरापाशी, आणि मंदिरात एंट्री करताच समोर एक कासवाचं हे आहे, तिथं पाया पडलो. तिथून डायरेक्ट चाललो आतमध्ये. श्रुती पुढं पुढं पळत होती. तर आपण लागलो दर्शन रांगेला. बघा गर्दी आहे तरी पण, आज पण एखादच नाही तरी पण हे लोकांनी बघा मंदिराच्या वरती जे पत्रे आहेत त्याच्यावर गजबच्या पुढे सोन्याच्या डब्या किती घाण केलेले आहे.
माणसं खूप नालायक आहेत. परत आपण आलो डायरेक्ट गिफ्ट घ्यायला. आपण डायरेक्ट मरकर रोड आलो ममता गिफ्ट शॉप मध्ये. तर आपण इथंच गिफ्ट घेतो कधी पण आणि चांगला रेट पण लावतात आणि खूप माल आहे यांच्याकडे पण. तर आलो आपण गिफ्ट घेतलं आणि कॅरम घेतला आणि आलो थेट बड्डेला. तर हा बघा बड्डे बॉय नटून तटून बसलेला आहे. तर खूप लोक आलते बड्डे साठी. सर्वांचे मनापासून आभार. आणि आजी आजोबा पण आलते गावाकडून खूप दिवसांनी. तर बड्डे बॉय बड्डे त्याचा साजरा करतो आम्ही आणि तो मलाच काय बोलत आहे पहा. बड्डे सेलिब्रेशन झाला आणि आजी आजोबांनी पण पहिल्यांदा त्याचा एन्जॉय घेतला. तर धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणि धन्यवाद. तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो. आपल्या चॅनलला पुनरी ॲटकिंग सबस्क्राईब करा मित्रांनो. प्रेस आयकॉन बेल